नमस्कार. परीस फाउंडेशनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. अच्छा, तुम्ही कधी विचार केलाय का की मुली किंवा स्त्रिया या पुरुषांपेक्षा जास्त वेळा पापण्या का मिचकावतात? तुम्हाला वाटेल असेल काहीतरी, पण नाही, हा फक्त योगायोग नाहीये. यामागे एक जबरदस्त सायन्स आहे. चला तर मग आज आपण हेच रहस्य उलगडून बघूया. तर आपला आजचा विषय अगदी सरळ आहे. मुली जास्त पापण्या का मिचकावतात? ही फक्त एक त्यांची सवय आहे की याच्यामागे काहीतरी सायंटिफिक कारण लपलेलं आहे? चला शोधून काढूया. आता बघा, आपण नेहमीच ऐकतो की मुली किंवा स्त्रिया या बोलण्यात म्हणजे बडबड करण्यात खूप पुढे असतात. पण थांबा, तुम्हाला एक गंमत माहिती आहे का? अजून एक अशी गोष्ट आहे ज्यात त्या पुरुषांना अगदी आरामात हरवू शकतात. अगदी बरोबर. आणि ही काही साधीसुधी शर्यत नाहीये बरं का. ही आहे पापण्यांची एक अशी अनोखी शर्यत जिथे सायन्स आपल्याला आधीच सांगतं की विनर कोण आहे. मग प्रश्न तोच आहे, पापण्या मिचकावण्याच्या या शर्यतीत अखेर जिंकतं कोण? पुरुष की स्त्रिया? चला थेट आकडेवारीच बघूया म्हणजे कळेल. आणि हे आकडे खरंच थोडे धक्कादायक आहेत. बघा, पुरुष एका मिनिटात साधारणपणे 11 वेळा पापण्या मिचकावतात. तर स्त्रिया किती? तब्बल 19 वेळा, म्हणजे जवळजवळ डबल. वाटलं ना आश्चर्य? पण थांबा, ह्या आकड्यांमागे एक पक्कं बायोलॉजिकल कारण आहे. हा सगळा खेळ आहे ना, तो हार्मोन्सचा आहे. चला, यामागचं सायन्स काय आहे ते सोप्या भाषेत समजून घेऊ. तर या सगळ्या फरकामागे जो मेन हिरो आहे तो म्हणजे इस्ट्रोजन नावाचं एक हॉर्मोन. आता हे काय आहे? तर हे एक महत्वाचं फिमेल हॉर्मोन आहे जे आपल्या शरीरातल्या वेगवेगळ्या ग्लँड्सना म्हणजे ग्रंथींना एक प्रकारे उत्तेजित करतं. तर सगळ्यात महत्वाचा पॉइंट हा आहे की पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये या इस्ट्रोजनचं प्रमाण खूप जास्त असतं. बरोबर. आणि हेच हॉर्मोन काय करतं? तर डोळ्यांमध्ये ओलावा टिकवून ठेवणाऱ्या ग्रंथींना स्टिम्युलेट करतं, म्हणजे त्यांना चालना देतं. आणि म्हणूनच डोळे छान ओलसर आणि स्वच्छ राहावेत यासाठी स्त्रियांचा मेंदू त्यांना सतत सिग्नल पाठवत राहतो की पापण्या मिचकावा. अरे, पण गंमत इथेच संपत नाहीये. एका अभ्यासात असं दिसून आलंय की ज्या स्त्रिया गर्भनिरोधक गोळ्या घेतात त्यांच्या शरीरात इस्ट्रोजनची लेव्हल आणखी वाढते. आणि याचा परिणाम काय होतो? तर त्या एका मिनिटात तब्बल 32 वेळा पापण्या मिचकावू शकतात. विचार करा. बरं, हे झालं बायोलॉजिकल कारण. पण या सगळ्याचा आपल्या रोजच्या वागण्यावर, आपल्या सायकॉलॉजीवर काही परिणाम होतो का? चला तर मग या बोलक्या डोळ्यांमागचं हे सुद्धा रहस्य जाणून घेऊया. हो, नक्कीच. जास्त पापण्या मिचकावल्यामुळे डोळे जास्त ॲक्टिव्ह आणि बोलके दिसतात. म्हणजे जेव्हा आपण कुणाशी बोलत असतो तेव्हा असं वाटू शकतं की समोरची व्यक्ती आपल्या बोलण्यात खूप इंटरेस्ट घेत आहे. आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट अशी की जेव्हा आपण नर्वस असतो किंवा खोटं बोलत असो तेव्हाही पापण्या मिचकावण्याचा वेग वाढतो. पण स्त्रियांच्या बाबतीत हा वेग नैसर्गिकरित्याच जास्त असल्यामुळे फक्त पापण्या मिचकावण्यावरून त्या नर्वस आहेत की नाही हे ओळखणं थोडं कठीण होऊन बसतं. आता तुम्हाला ह्यामागचं सायन्स कळेलंय. मग चला याची एक छोटीशी गमतीशीर टेस्ट घेऊया. तुम्ही याचा वापर करून एक मस्त पैज सुद्धा जिंकू शकता. पुढच्या वेळेस तुमच्या मैत्रिणीसोबत किंवा बहिणीसोबत एकटक बघण्याची स्पर्धा लावा. आणि मग बघा, सायन्स तुमच्या बाजूने आहे. कारण त्यांना पापण्या मिचकावण्याची गरज तुमच्यापेक्षा जास्त आणि लवकर भासणार आहे. म्हणजे काय, तर तुमचा विजय जवळपास निश्चित आहे. म्हणून पुढच्या वेळी जर कोणी म्हटलं ना की मुलींचे डोळे खूप बोलके असतात, तर त्यांना ह्यामागचं खरं कारण नक्की सांगा. सांगा की हो, ते बोलके असतात कारण ते एका मिनिटाला तब्बल 19 वेळा शटर खाली पाडतात. तर हा होता मनाचे खेळ या सदरातील एक इंटरेस्टिंग भाग. हे सादरीकरण होतं मानसतज्ञ डॉक्टर अजित पाटील यांचं. जर तुम्हाला अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही या नंबरवर नक्की संपर्क साधू शकता. परीस फाउंडेशनतर्फे आमचा हा भाग पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आपण पुन्हा भेटूया असाच एक नवीन आणि मजेशीर विषय घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. मनाचे खेळ, परीस फाउंडेशन.